श्री स्वामी समर्थ मित्रांनो, शास्त्रानुसार आठवड्यातील या 4 वारी महिला उशिरा उठले तरी चालेल. जी महिला रात्री झोपताना पाय ओले करते, घरातील स्त्री जर झोपताना रडत असेल, उदास असेल, तर महिलांनी रात्री झोपण्यापूर्वी चुकूनही या 6 चुका करू नयेत. या गोष्टी खूप खोलवर परिणाम करत असतात. यामुळे घरातील बरकत निघून जाते. महिलांनी रात्री झोपण्याआधी कळत न कळत अशा चुका केल्यास अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो. पण यामुळे चांगले आशीर्वाद देखील थांबतात, पैसा टिकत नाही. यामध्ये विशेष म्हणजे अशा चुका बहुतांश महिलांकडूनच रोज घडतात, पण कोणी सांगत नाही. प्रत्येक गृहिणी, प्रत्येक मुलीने आणि प्रत्येक आईने शेवटपर्यंत हे ऐकणे गरजेचे आहे. घराची ऊर्जा रात्री झोपण्यापूर्वी सर्वात जास्त संवेदनशील असते. त्यावेळी केलेली चूक थेट लक्ष्मीच्या प्रवेशावर परिणाम करते आणि म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत अशा 6 गोष्टी. या 6 गोष्टी ज्या महिलांनी रात्री झोपण्याआधी कधीही करू नयेत. याच चुकांमुळे घरामध्ये विनाकारण खर्च वाढतो. नको त्या गोष्टीवर पैसे खर्च करावे लागतात. घरामध्ये आजारपण येते. या सर्व गोष्टींना कारणीभूत पहिली चूक म्हणजे स्वयंपाकघर अस्वच्छ ठेवून तसेच झोपणे. स्वयंपाकघर हे अन्नपूर्णेचे स्थान आहे. माता अन्नपूर्णा प्रसन्न असेल तरच घरात धनधान्य संपत्ती भरपूर येते. अनेक महिलांना त्यांचा दिवस हा थकवणारा असल्यामुळे रात्री स्वयंपाकघर त्यांच्याकडून अस्वच्छ राहते. त्यामुळे उरलेले अन्न तसेच गॅसवर ठेवलेले राहते. कट्ट्यावर देखील अशीच अस्ताव्यस्त पडलेली भांडी राहतात. खरकटे पडलेले राहते. किचन अस्वच्छ राहतो आणि अशा अवस्थेत झोप घेतली जाते. परंतु ही सवय घरातील स्वयंपाकघरात साठलेली नकारात्मक ऊर्जा आणि ही ऊर्जा थेट पैशावर परिणाम करते. ती हळूहळू घरात पैसा टिकू देत नाही. लक्ष्मी त्या घरात रात्रभर सुद्धा थांबत नाही आणि सकाळ उठल्यावर कारण नसताना खर्च वाढलेले दिसतात. दुसरी चूक म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी केस मोकळे ठेवणे. अनेक महिलांना मोकळे केस ठेवून झोपण्याची सवय असते, पण केस म्हणजे स्त्रीची ऊर्जा आणि रात्री मोकळे केस ठेवल्यास नकारात्मक शक्ती लवकरात लवकर आकर्षित होतात. याचा थेट परिणाम आपल्या मनावर होत असतो. आपल्या मनामध्ये नको ते वाईट विचार घुसतात. केस मोकळे ठेवल्यास नकारात्मक शक्ती लवकर आकर्षित होतात, ज्यांचा थेट परिणाम मानसिक अशांतीवर होत असतो, आर्थिक निर्णयांवर होतो आणि त्यामुळे पैसा येऊनही चुकीच्या ठिकाणी खर्च होतो किंवा अडकतो. जुने जाणकार सांगतात की रात्री झोपताना महिलांनी केस वेणीमध्ये बांधले तर स्त्रीची ऊर्जा सुरक्षित राहते आणि घरातील लक्ष्मी देखील स्थिर राहते. तिसरी चूक म्हणजे झोपण्याआधी रडणे किंवा मग तक्रार करणे, नकारात्मक बोलणे. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही जे बोलता ते थेट तुमच्या अवचेतन मनात असते आणि तेच पुढील दिवसाचे वास्तव बनते. त्यामुळे झोपण्याआधी सतत पैशांची चिंता, कर्जाची भीती, नवऱ्याबद्दल तक्रार किंवा आयुष्याबद्दल नाराजी हे व्यक्त केल्यास घरात नकारात्मक कंपने तयार होतात आणि लक्ष्मी अशा वातावरणात राहू शकत नाही. लक्ष्मीला नेहमी आनंदी, समाधान आणि सकारात्मक स्त्रीची ऊर्जा फार प्रिय असते. चौथी चूक म्हणजे रात्री झोपण्याआधी घराचा मुख्य दरवाजा अस्ताव्यस्त ठेवणे. घराचा मुख्य दरवाजा म्हणजे लक्ष्मीचं प्रवेशद्वार आणि अनेक घरामध्ये रात्री दरवाजाजवळ चप्पल, कचरा, पाण्याच्या बाटल्या किंवा इतर निरुपयोगी वस्तू पडलेली असतात. पण अशा स्थितीत लक्ष्मी घरात येत नाही आणि आलेली लक्ष्मी परत फिरते. रात्री झोपण्याआधी मुख्य दरवाजा स्वच्छ असेल तर घरामध्ये पैसा टिकतो आणि सकाळ सकारात्मक सुरू होते. रात्री झोपण्याआधी पर्स किंवा पैशाची जागा स्वच्छ असावी. नोटा व नाणी सांडलेले नसावेत. पैशाच्या ठिकाणी व्यवस्थित असावेत. म्हणजेच पैसे नेहमी खिशात, पाकिटात, कपाटात, तिजोरीमध्ये आणि महिलांच्या पर्समध्ये व्यवस्थित ठेवलेले असावेत. अशा स्थितीत पैशाची ऊर्जा मजबूत होते. पैसे जर घरात इकडे तिकडे पडलेले असतील किंवा मग पैसे लहान मुलं खेळत असतील, खिडकीमध्ये ठेवतात, फ्रीजवर ठेवतात, नंतर भांड्याच्या रॅकवर पैसे ठेवतात. पैशांच्या बाबतीत अशा जर चुका होत असतील तर पैसा येतो पण तो टिकत नाही. मेहनत होते पण फळ मिळत नाही.
आणि स्त्री असूनही घरात मान सन्मान कमी होत जातो. लक्ष्मी हळूहळू दूर होते. त्याचा पहिला परिणाम पैशावर दिसून येतो. शास्त्र सांगते की देवघर शांत आणि स्वच्छ असेल तर रात्री झोपताना घरात संरक्षण राहते आणि लक्ष्मी घर सोडत नाही. 7वी चूक म्हणजे रात्री झोपण्याआधी उशाखाली मोबाईल ठेवून झोपणे. आजकाल जवळजवळ प्रत्येक स्त्री मोबाईल हातात घेऊनच झोपते. मोबाईलमधून निघणारी ऊर्जा मन अस्वस्थ करणारी आणि मानसिक कमजोर करत असते आणि नकळत नकारात्मक विचार वाढवते, ज्याचा परिणाम आर्थिक व्यवहारावर होत असतो. जिथे जे निर्णय घेतले जातात त्यामुळे मन अशांत राहते आणि स्त्री आर्थिकरित्या कमजोर होऊ शकते. झोपण्याआधी घरात झाडू उलटा किंवा उभा ठेवणे किंवा झाडू उघड्यावर ठेवणे. अनेक घरामध्ये रात्री झोपण्याआधी झाडू कुठेही पडलेला असतो, कधी उलटा तर कधी दरवाजाजवळ. पण अशी सवय घरातील पैशाची कमतरता वाढवते. यामुळे लक्ष्मी नाराज होते आणि सर्वात मोठी चूक म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी स्वतःची किंमत, जी कुठल्याही पुस्तकात लिहिलेली नसते, की मी काहीच करू शकत नाही, पैसा माझ्या नशिबातच नाही, माझ्यासाठी पैसा नाही, अशा विचारांसह झोपतात. यांच्या निगेटिव्ह विचारांमुळे त्यांच्या जीवनातही त्यांना अशाच परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्यामुळे झोपताना पॉझिटिव्ह विचारांनी झोपावे, म्हणजे आयुष्यात पॉझिटिव्ह घडेल. रात्री झोपण्याआधी पलंगावर बसून डोळे बंद करा. आनंदी मनाने शांत विचार करा. मनात फक्त एकच भावना ठेवा की मी या घरची लक्ष्मी आहे. माझ्या हातातून जाणारा प्रत्येक पैसा पुन्हा वाढून माझ्याकडे परत येतो. मनात शांतपणे 3 वेळा म्हणा. हा छोटासा उपाय जर तुम्ही रोज केला तर काही दिवसातच खर्च कमी झालेला दिसेल आणि घरामध्ये शांतता वाढेल. अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट की बहुतांश महिला मग कायम घरात श्रेष्ठ होते. आता या अंतिम भागात मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे जी फार कमी महिलांना माहीत असतात. पण ज्या महिलांनी या गोष्टी रात्री झोपण्यापूर्वी पाळतात त्यांच्या घरामध्ये पैसा स्थिर होतो, सुख समृद्धी वाढते आणि आयुष्यात नकळत स्थिरता येते. घरामध्ये लक्ष्मी कायमची बांधून राहते. रात्री झोपण्याआधी स्वयंपाकघर किंवा देवघरातून थोडेसे तांदूळ उजव्या हातात धरा आणि मनात कोणतीही मागणी न करता फक्त जे काही मिळाले ते पुरेसे आहे आणि मग ते तांदूळ घरातच देवघरात किंवा स्वयंपाकघरातच ठेवा. हा उपाय फार साधा वाटतो, पण यामध्ये कृतज्ञतेची ऊर्जा असते आणि ज्या घरात स्त्री कृतज्ञ असते त्या घरात लक्ष्मी कायम राहते. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांनी रात्री झोपताना कोणत्या दिशेने डोके ठेवावे. शास्त्रानुसार महिलांनी शक्यतो दक्षिण दिशा किंवा मग पूर्व दिशेलाच डोके करून झोपावे, कारण या दिशेने झोपल्यास मन शांत राहते, निर्णय स्पष्ट होतात आणि आर्थिक व्यवहारांमध्ये चुका कमी होतात. उत्तर दिशेला डोके ठेवून झोपणे टाळावे, कारण त्यामुळे मानसिक अस्थिरता वाढते आणि पैसा टिकत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे बहुतेक महिलांना दुर्लक्षित करतात, म्हणजे रात्री झोपताना पलंगावर गादीखाली जुनी बिलं, कर्जाची कागदपत्रे किंवा न वापरलेली कागदपत्रे ठेवू नयेत, कारण कागद म्हणजे अडकलेली ऊर्जाच असते. ती थेट पैशाच्या अडथळ्याशी जोडलेली असते. 5वी आणि फारच सूक्ष्म प्रभावी गोष्ट म्हणजे झोपताना लक्षात ठेवा की काही खास दिवसांसाठी परिवारातील सर्व सदस्यांनी लवकरच उठले पाहिजे. या गोष्टीची खास काळजी घेतली गेली पाहिजे. कोणत्या दिवसांमध्ये उशिरा उठण्याने सर्वात भयंकर दोष लागतात, त्यामुळे मंगळवार, शनिवार आणि गुरुवार शक्य होईल तेवढे लवकर उठण्याचा प्रयत्न करावा, कारण उशिरा उठण्याची वेळ तुमचा विनाश करू शकते. म्हणजे तुम्ही सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवारी या 4 वारी थोडंसं उशिरा उठले तरी चालते. किमान 7 वाजता तरी उठावे. शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की या दिवसांमध्ये उशिरा उठू नये. मग आता पाहूया की सकाळची वेळ उठण्याचा योग्य मुहूर्त कोणता आहे, कोणत्या वेळी तुम्हाला उठले पाहिजे. चला तर जाणून घेऊया. 4 ते 5:30 पर्यंत पहाटेच्या या वेळी उठणे तुमच्या जीवनाची उन्नतीची कामे तर होतातच, शिवाय यावेळी उठणारी व्यक्ती देवी देवतांचा आणि धनलक्ष्मीचा अत्यंत प्रिय असतो. जेव्हा कोणी महिला यावेळी उठते तर अशा घरामध्ये धनलक्ष्मी
अतिप्रसन्न होते आणि अशा घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो. मित्रांनो, महिलांनी सर्वात प्रथम सकाळी उठल्यावर घरामध्ये झाडू मारला पाहिजे. जर तुम्ही असे करू शकत नसाल तर घरामध्ये कमीत कमी घराच्या दरवाजासमोर झाडू अवश्य मारावा. परंतु जर तुमच्या घरामध्ये कोणाला 5:30 दरम्यान उठणे शक्य होत नसेल तर कमीत कमी 7 वाजता तरी उठावे. रात्री झोपण्यापूर्वी केलेली सवय पुढील 21 दिवस हा प्रयोग करून बघा. तुमचे मन शांत असेल तर घर समृद्ध होते, समाधानी असेल तर पैसाही टिकतो. जर घर सकारात्मक विचारांनी भरलेले असेल तर लक्ष्मीही घर सोडत नाही आणि सांगितलेल्या सवयी पाळल्या तर काही दिवसातच तुम्हाला स्वतःमध्ये घरामध्ये बदल जाणवेल आणि खर्च कमी होईल, घरात शांतता वाढेल आणि पैशाबद्दल चिंता हळूहळू कमी होऊन जाईल. हा व्हिडिओ प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहोचवावा. कदाचित तुमच्यामुळे कोणाच्या घरी लक्ष्मी थांबेल. जर तुम्ही असेच खास उपाय, आध्यात्मिक सवयी आणि सकारात्मक विचार ठेवले तर नक्कीच घरामध्ये बरकत राहते. लक्ष्मी स्थिर करणारे उपाय जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये मी या घरची लक्ष्मी आहे, श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.